आनंदाच्या गावी रोज जगण्याचा आरंभ शुभारंभ. पुण्याच्या जहू दिशांना सर्वसामान्यांना हक्काचं घर मिळवून देणाऱ्या वास्तुशोधची आणि पर्यायानं सचिन आणि नितीन कुलकर्णी या भावांची धाडसी गोष्ट अर्थात शुभारंभ जगण्याचा. श्रोते हो नमस्कार. वास्तुशोध प्रस्तुत शुभारंभ जगण्याचा या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. गेल्या अनेक भागांमध्ये आपण वास्तुशोधच्या आनंदग्राम आणि अर्बन ग्राम या गृहप्रकल्पांविषयी सविस्तर माहिती घेतली. गेल्या काही वर्षांमध्ये वास्तुशोधनी अनेक ग्राहकप्रिय आणि त्यातूनही महत्त्वाचं म्हणजे ग्राहकांच्या फायद्याच्या अशा असंख्य योजना सादर केल्या. वास्तुशोध गृहसंधी योजना, वास्तुशोध गृह चळवळ अशा योजनांद्वारे वास्तुशोधनं ग्राहकांसमोर घरांचे उत्तम पर्याय सादर केले. नुकतीच वास्तुशोधतर्फे अशीच एक अभिनव योजना सादर केली गेली आहे, ती म्हणजे 1 BHK फेस्ट. या विषयावर अधिक माहिती देण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत वास्तुशोधचे संचालक श्री नितीन कुलकर्णी. नितीनजी नमस्कार. नमस्कार. नितीनजी मला सांगा, मुळात ही 1 BHK फेस्ट ही योजना काय आहे? 1 BHK फेस्ट थोडक्यात पहिलं घर जो माणूस घेतो तो नॉर्मली बजेटमध्ये बसणारं असं छान सेल्फ कंटेंट घर बघतो. पहिलं घराचं डिसिजन जे असतं नॉर्मली ते सुरुवात होतं 1 BHK पासून. तर पहिलं घर घेणाऱ्यांना आपण उद्युक्त करतो की त्यांनी हे डिसिजन घ्यावं आणि त्यांचं जीवनातलं पहिलं घर घेऊन जगण्याचा शुभारंभ करावा. आजकाल 1 BHK फ्लॅट्स बनवलेच जात नाहीत. जे काही इन्व्हेंटरी आज अवेलेबल आहे मार्केटमध्ये ती सगळी 2 बेडरूमची, 2.5 बेडरूमची, 3 बेडरूमची आहे. आपला ग्राहक हा सामान्य नागरिक आहे, सामान्य माणूस आहे. त्याला डोळ्यासमोर ठेवून आपण आपल्या आनंदग्राम आणि अर्बन ग्राम दोन्ही श्रेणींमध्ये किंवा दोन्ही मालिकांमध्ये आपण 1 BHK फ्लॅट कायम ऑफर करत आलेलो आहोत. बरोबर. आनंदग्राम आणि अर्बन ग्राममध्ये 1 BHK फ्लॅट आपण जे ऑफर करतो ते आपल्या कस्टमरला डोळ्यासमोर ठेवून ह्या फेस्टमध्ये आपण घरांचे वेगवेगळ्या प्रकल्पांमधले 6 वेगवेगळ्या प्रकल्पांमधले 1 BHK चे जे फ्लॅट्स आहेत ते एका चांगल्या ऑफरद्वारे कस्टमर्स समोर मांडतोय. कस्टमर्सला 1 BHK फ्लॅट घ्यायचा असेल, इन्व्हेस्टमेंट म्हणून असो किंवा राहण्यासाठी असो, म्हणून स्वतःच्या वापरासाठी असो किंवा भाडे तत्वावर देण्यासाठी असो, 1 BHK फ्लॅट परवडतील अशा दरांमध्ये, अशा पॅकेजमध्ये आपण ऑफर करतोय. आनंदग्राम आणि अर्बन ग्राम अशा दोन्ही श्रेणींमध्ये करतोय. त्यामुळं एक वाईड बेस, कस्टमर बेस आपल्याला ह्यात मिळणार आहे. ग्राहकाला 1 BHK फ्लॅट निवडण्याची संधी, त्याच्यावर एक चांगली ऑफर आणि त्याचबरोबर पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत बेनिफिट, सबसिडीचं जे बेनिफिट आहे ते मिळवण्याची संधी आपण देत आहोत. डिसिजन मेकिंग खूप सोपं व्हावं ह्या दृष्टीने आपण 1 BHK फेस्टची आखणी केलेली आहे. नितीनजी, तुम्ही आता बोलताना सांगितलं की 6 वेगवेगळ्या लोकेशन्सवर किंवा 6 प्रकल्पांसाठी ही योजना उपलब्ध आहे किंवा लागू आहे. कुठली आहेत ही 6 वेगवेगळी लोकेशन्स किंवा कुठले प्रकल्प आहेत हे? आनंदग्राम श्रेणीमध्ये 2 आनंदग्रामवर ही योजना आपण लागू केलेली आहे. आनंदग्राम केतकवळे जे पुणे सातारा रस्त्यावर कापुरोळपासून 5 किलोमीटरच्या अंतरावर, 5 मिनिटाच्या अंतरावर बालाजी मंदिराच्या सानिध्यात असलेला हा प्रकल्प आहे. आणि आनंदग्राम भांडगाव, भारतातलं सर्वात मोठं एफोर्डेबल हाऊसिंगचं टाउनशिप आपण ज्याला म्हणतोय, 2000 कुटुंबांचं, 2000 घरांचं हे जे आनंदग्राम आहे, ह्या 2 आनंदग्रामला ही योजना आपण लागू केलेली आहे. अर्बन ग्राम ह्या श्रेणीत आपण हे इंट्रोड्यूस केलेलं आहे. अर्बन ग्राम बारामती, अर्बन ग्राम पिरंगुट, अर्बन ग्राम उरवडे, अर्बन ग्राम चाकण आणि अर्बन ग्राम शिरवळ असे 5 अर्बन ग्राम प्रकल्प आहेत. अरे वा, म्हणजे ग्राहकांना सुद्धा किंवा संभाव्य ग्राहकांना खूप भरपूर चॉईस आहे. असं भरपूर चॉईस आहे. जर राहायसाठी घर घ्यायचं असेल तर माणूस ठरवून आलेला असतो की मला भांडगावला घ्यायचंय किंवा मला शिरवळला घ्यायचंय किंवा मला केतकवळ्याला घ्यायचंय. एखाद्याला पिरंगुट आवडेल, हिंजवाडीच्या जवळ असलेलं पिरंगुट. तर नॉर्मली पहिलं घर जो माणूस घेतो, जो राहायसाठी घेतो, तो माणूस ठरवून आलेला असतो. पण जी एक थोडीशी इन्व्हेस्टर कॅटेगरी आहे, इन्व्हेस्टर म्हणजे थोडंसं डिस्पोजेबल इन्कम आहे,
स्वतःचं हक्काचं घर झालेलं आहे, थोडेसे पैसे शिल्केत आहेत आणि त्याला रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करायची आहेत. कदाचित 2 मुलं असतील, त्यातल्या एका मुलासाठी हा फ्लॅट घ्यायचा असेल किंवा रेंटल इन्कम मधून एप्रिसिएशन मिळवायचं असेल, तर अशी जी कॅटेगरी आहे त्यांच्यासाठी हा एक खूप वाईड स्पेक्ट्रम आहे. म्हणजे पुण्याच्या पश्चिमेला, उत्तरेला, दक्षिणेला आणि पूर्वेला 4ही दिशेनी आपण वेगवेगळे प्रकल्प सादर केलेले आहेत. आज चाकणमध्ये जर गेला तर इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट झालेली आहे. शिरवळमध्ये पण इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट बद्दल आपण बोललोय. पिरंगुट उरवडे हे हिंजवडीच्या जवळ आहे. आनंदग्राम बद्दल बोललो तर पुणे दौंड लोकल जर सुरू झाली तर आनंदग्राम भांडगाव हे अर्ध्या तासाच्या अंतरावर असेल. त्याच्यामुळं शासकीय कर्मचारी, ससून मधले कर्मचारी किंवा स्टेशनशी निगडीत असलेले जे लोक आहेत जे अपडाऊन करू शकतात, अशा लोकांसाठी भांडगाव योग्य आहे. तर असा सारासार विचार करून 1 BHK फेस्टची आपण आखणी केलेली. अरे वा, अरे वा. नितीनजी, आत्ताच आपण 1 BHK फेस्ट या योजनेतल्या वेगवेगळ्या लोकेशन्सची, 7 वेगवेगळ्या लोकेशन्सची आम्हाला माहिती दिली. तर मला सांगा, या वेगवेगळ्या घरांचे सायझेस काय असतील आणि त्याच्या किमती साधारण किती असतील? जसं मी मगाशी म्हणलं, आनंदग्राममध्ये साधारणपणे 450 ते 450 फुटाचे आपले 1 बेडरूमचे फ्लॅट असतात. वेगवेगळे प्रकल्प आहेत, 7 वेगळे प्रकल्प आहेत, त्यामुळं थोडंसं सायझिंगमध्ये स्पेसिफिक बोलता येणार नाही, पण साधारण 400-450 फुटाचा हा 1 BHK फ्लॅट असतो. एक प्रॉपर लिव्हिंग रूम, एक चांगलं मोठं किचन, कारण काय घरातली गृहिणी मेजॉरिटी वेळ किचनमध्ये असती, एक बेडरूम, एक टॉयलेट आणि एक बाथरूम, असं ते कॉन्फिगरेशन असतं. साधारण 400-450 स्क्वेअर फुटाचं हे आनंदग्राम मधलं 1 BHK असतं. अर्बन ग्राम बद्दल जर बोललो तर मी मगाशी म्हटल्याप्रमाणे अर्बन ग्रामला मोठी घरं असतात. 600 ते 650 फुटाचे 1 बेडरूमचे फ्लॅट्स असतात. बरोबर. रूम्स तेवढ्याच असतात, सायझेस थोड्याशा जास्त मोठ्या असतात. अर्बन ग्राम 5 ठिकाणी आपण ऑफर करत असल्यामुळं थोडंसं स्पेक्ट्रम प्राइस व्हॅल्यू प्रपोजिशनचं थोडं मोठं आहे. तर जर स्पेक्ट्रम पाहिलं आपण तर 5 लाखापासून किंवा 8 लाखापासून ते 20 लाखापर्यंत आपल्याकडे 1 BHKचे बरेच पर्याय अवेलेबल आहेत. म्हणजे ग्राहकांना निवड सुद्धा करण्यासाठी भरपूर पर्याय आहेत आणि किमतीनुसार सुद्धा ते निवडू शकतात. ही खरंच त्या दृष्टीनं खऱ्या अर्थानं 1 BHK फेस्टिवल आहे असं म्हणायला हरकत नाही. योगेशजी, आज जर आपण पाहिलं तर तसं 1 BHK फ्लॅट हे कोणी बांधत नाहीयेत. 9 ते 18 लाखात 1 BHKचे एवढे सगळे पर्याय, 7 वेगवेगळ्या ठिकाणी पर्याय, साधारण 1200 फ्लॅट्स आपण आज ऑफर करतोय ग्राहकांना. आणि ग्राहकांना भरपूर चॉईस आहे, एक चांगली ऑफर आपण देतोय. आणि हे जे काही 9 ते 18 लाखाचे जे पर्याय आहेत हे सर्व समावेशक आहेत. म्हणजे ह्याच्यावर आपल्याला 1 रुपया पण खर्च नाहीये. स्टॅम्प ड्युटी, रजिस्ट्रेशन, सर्व्हिस टॅक्स, वॅट सगळं काही धरूनच्या ह्या किमती आहेत. आणि वर ह्याच्यावर एक आपण खूप चांगली अशी ऑफर पण देतोय. 1 BHK फेस्टिवल ह्या अंतर्गत जे लोक इथं फ्लॅट बुक करतील त्यांना आपण एक खूप चांगली ऑफर देतोय. ऑफर काय आहे हे तुम्हाला इधर फोन करून किंवा प्रत्यक्ष साईटवर किंवा ऑफिसला भेट देऊनच कळेल. पण एक चांगलं मोटिवेशन, एक चांगला पुश आपण देतोय. लोकांनी डिसिजन घ्यावा आणि आपला स्वतःचा पहिला 1 बेडरूमचा फ्लॅट बुक करावा ह्यासाठी. नक्कीच. म्हणजे मला वाटतं की इतके 1200 फ्लॅट्स तुम्ही उपलब्ध करून देता, एवढे पर्याय तुम्ही उपलब्ध करून देतात आणि केवळ 9 ते 18 लाखामध्ये बसणारी ही 1 BHK घरं ग्राहकांसाठी उपलब्ध आहेत. आणि ती योजना तुम्ही नक्कीच तुमच्या साईट ऑफिसवर किंवा तुमच्या कॉर्पोरेट ऑफिसला फोन केल्यानंतर ती सांगणार. नक्की सांगणार. नितीनजी, मला सांगा, या योजनेअंतर्गत म्हणजे 1 BHK फेस्ट या योजनेअंतर्गत गृहकर्जाची काही सोय आहे का? आणि मुळात तुम्ही मगाशी म्हणालात त्याप्रमाणे पंतप्रधान आवास योजना याचा पण फायदा या योजनेला मिळणार आहे? हो, नक्की मिळणार आहे. 1 BHK फेस्ट अंतर्गत जे काही आपण 7 प्रकल्प लोकांसमोर ठेवलेले आहेत हे सगळे प्रकल्प सँक्शन्ड आहेत. ह्या सगळ्या प्रकल्पांचा APF म्हणजे हाऊसिंग फायनान्स कंपनीकडून आपल्याला अप्रुव्हल मिळालेला आहे. ह्या सगळ्या प्रकल्पांवर ऑलरेडी काम चालू आहे. ह्या सगळ्या प्रकल्पांमध्ये ऑलरेडी आपण फ्लॅट्स विकलेले आहेत आणि त्यामुळे तिथं हाऊसिंग लोन अवेलेबल आहे. हाऊसिंग लोन कुणाकडून अवेलेबल आहे? तर जे ऑर्गनाइज सेक्टर मधले लोक आहेत, ज्यांच्याकडे फॉर्म 16 आहे, इन्कम टॅक्स रिटर्न आहे, ज्यांना सॅलरी स्लिप मिळते, बँकेत पैसे जमवतात, ह्या सगळ्या लोकांना HDFC, ॲक्सिस, ICICI, स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, म्हणजे तुम्ही जी बँक म्हणताल त्या बँकांकडून कर्ज उपलब्ध होईल. 15 वर्ष, 20 वर्ष, डिपेंडिंग ऑन द कस्टमर चॉईस.
ह्या व्यतिरिक्त जे लोक सेल्फ एम्प्लॉईड आहेत, छोटे रोजगार आहेत किंवा छोटेसे व्यावसायिक आहेत किंवा एखाद्या इंडस्ट्रीमध्ये काम करतायत, ब्लू कॉलर्ड एम्प्लॉईज आहेत, ज्यांना कॅशमध्ये सॅलरी मिळते किंवा कुठल्याही प्रकारचं बँकिंग ट्रान्झॅक्शन नाहीये, अशा लोकांना पण गृहकर्ज इथं उपलब्ध आहे. मायक्रो हाऊसिंग फायनान्स कॉर्पोरेशन आणि होम फर्स्ट फायनान्स कंपनी या 2 कंपन्यांकडून, ह्या सगळ्या बँकांकडून आपले सगळे प्रकल्प अप्रूव्ड आहेत. त्यामुळं फक्त कस्टमरचे KYC डॉक्युमेंट आणि त्यांचे उत्पन्नाचे दाखले जर मिळाले तर प्रत्येक ग्राहकाला 15 ते 20 वर्ष हाऊसिंग लोन मिळू शकतं. आणि त्यामुळे घर घेणं खूप सोपं आहे. दुसरं, तुमचा जो प्रश्न आहे की पंतप्रधान आवास योजना, तर ह्यातल्या काही बँका आहेत की ज्यांनी नॅशनल हाऊसिंग बोर्डाबरोबर म्हणजे NHB बरोबर ऑलरेडी MOU साईन केलेला आहे. ह्या कुठल्याही प्रकल्पामध्ये जर तुम्ही घर घेतलं, जर हे तुमचं पहिलं घर असेल, जर एखादी महिला को ऍप्लिकंट असेल आणि सर्वात महत्वाचं तुमचं फॅमिली उत्पन्न 6 लाखापेक्षा कमी असेल, तर तुम्हाला पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत नक्की लाभ मिळेल. थोडक्यात सांगायचं झालं तर तुम्ही समजा 10 लाखाचं लोन घेतलं असेल, तुमची सबसिडी जर मान्य झाली तर पहिल्या दिवशी सबसिडी मिळाल्या ते कर्ज 7,80,000 येतं. माझा हा आग्रह आहे, आपले सगळे श्रोते जे ऐकतायत त्यांनी, ज्यांचं पहिलं घर असेल, ज्यांचं उत्पन्न 6 लाखाच्या कमी असेल आणि एक महिला को ऍप्लिकंट असेल, अशा लोकांनी ह्या संधीचा नक्की लाभ घ्यावा. छान. नक्कीच आमचे श्रोते आणि संभाव्य ग्राहक याचा फायदा घेतील, याविषयी काही शंका नाहीये. नितीनजी, तुम्ही आत्ताच सांगितलं त्याप्रमाणे 1 BHK फेस्ट या योजनेच्या अंतर्गत गृहकर्जाची सोय आहे आणि सॅलरी स्लिप शिवाय हे गृहकर्ज मिळू शकतं. त्याचप्रमाणे प्रधानमंत्री आवास योजनेचाही फायदा आमच्या ग्राहकांना मिळू शकतो. बरोबर. या सगळ्या शिवाय 1 BHK फेस्टमुळे फायदे कोणाला होतील आणि काय फायदे असतील या योजनेचे? तर सर्वात महत्वाचा फायदा हा ग्राहकाला आहे. डिसिजन मेकिंग खूप सोपं होईल. जर सबसिडी मिळाली, जर आमची ऑफर मिळाली, तर त्या घराची किंमत ही खरीच खूप अट्रॅक्टिव्ह होईल. बरोबर. कर्ज फेडताना जे चिमटे काढावे लागतात, कदाचित ते काढावे लागणार नाहीत. वास्तुशोधची ऑफर आणि पंतप्रधान आवास योजनेचं बळ, ह्याचा वापर जर त्यांनी स्मार्टली केला तर त्यांना सर्वात जास्त मोठं बेनिफिट आहे. एक इमोशनल जे कोशंट आहे की माझं घर आहे, माझं हक्काचं घर आहे, हे अचीव्ह करण्यासाठी, हे मिळवण्यासाठी ह्या संधीचा फायदा सोडता कामा नये. दुसरं, मी जसं सांगितलं, हे सगळे प्रकल्प अप्रूव्ड आहेत. ह्या सगळ्या प्रकल्पांवर काम चालू आहे. केतकावळ्याचा प्रकल्प ऍडव्हान्स स्टेज ऑफ कन्स्ट्रक्शन मध्ये, चाकणचा प्रकल्प ऍडव्हान्स स्टेज मध्ये आहे. ह्यातले बरेचसे प्रोजेक्ट्स हे ऑलरेडी काम सुरू आहे, ऍडव्हान्स स्टेज मध्ये आहेत. त्यामुळे तुम्हाला घर मिळायसाठी 24 महिने 36 महिने थांबावं लागणार नाही. काही केसेसमध्ये 6 महिन्यात, शिरवळ असो किंवा चाकण असो, 6 ते 8 महिन्यात तुम्हाला घराचा ताबा मिळू शकतो. तर तसं पाहिलं तर खूप फायदे आहेत ह्या सगळ्याच गोष्टींचे. एकीकडे फायनान्शियल बेनिफिट आहे, एकीकडे अर्ली पोझिशनचं बेनिफिट आहे, एकीकडे 2000 फ्लॅटच्या प्रकल्पामध्ये तुमचं घर असणं, म्हणजे एका मोठ्या टाउनशिपमध्ये तुमचं पहिलं घर असणं, हा पण एक हेवा करण्यासारखीच गोष्ट आहे. योगेशजी, जाता जाता फक्त मी श्रोत्यांना अजून एक माहिती देतो. आज घर बुक करा, पैसे भरा, उद्या एग्रीमेंट करा आणि घराचे मालक व्हा. सगळे प्रकल्प हे सँक्शन्ड आहेत. तुम्ही जर तुमचं कॉन्ट्रीब्युशन दिलं तर तुम्ही उद्या पण एग्रीमेंट करू शकता आणि सगळ्या बँकांकडून मान्यता प्राप्त हे प्रकल्प आहेत. सगळ्या प्रकल्पांवर काम चालू आहे. त्याच्यामुळं दिस इज नॉट व्हर्च्युअल रियालिटी, दिस इज रियालिटी. घरं बनतायत, तुमचं घर मी ऑलरेडी बांधतोय, तर तुम्ही या आणि तुमचं घर बुक करा, एग्रीमेंट करा आणि सुख संपन्न व्हा. शुभारंभ जगण्याचा करा. नक्कीच. मला वाटतं आमच्या संभाव्य ग्राहकांना आणि श्रोत्यांना नक्कीच या 1 BHK फेस्टचा फायदा घेण्यासाठी ते उत्सुक असतील आणि त्याचा फायदा होईल. श्रोते हो, फक्त 25,000 भरून आपल्याला 1 BHK फेस्टमध्ये घर बुक करता येणार आहे. आता आपण श्री नितीनजींकडनं ऐकलं. अवघ्या 9 ते 18 लाखात आपल्याला 1 BHK मिळवून देणाऱ्या या योजनेत आपण नक्की घर घ्याल याची आम्हाला खात्री आहे. लगेच वास्तुशोधच्या कॉर्पोरेट ऑफिसला किंवा आपल्या आवडत्या साईटला भेट द्या आणि आपलं हक्काचं घर बुक करा. नितीनजी, आमच्या श्रोत्यांना ही माहिती आज आपण इथे येऊन दिलीत त्याबद्दल आपले धन्यवाद. धन्यवाद योगेशजी. श्रोते हो, आपल्याला 1 BHK फेस्ट विषयी अधिक माहिती घ्यायची असेल तर या नंबरवर कॉल करा. 7304776677. क्रमांक पुन्हा एकदा ऐका. 730-477-6677. नवनव्या स्वप्नांना कवेत घेण्याचा
शुभारंभ शुभारंभ हव्या घरातल्या गोड क्षणांचा शुभारंभ